साल होतं 1998. देशाच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर, घोटाळे किंवा अनेक पद्धतीचं राजकारण, समाजकारण, वेगवेगळ्या घटना होत होत्या. याच काळात IIMच्या त्रिलोचन शास्त्री यांना असं जाणवलं की देशभरामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या घोटाळ्यातनं जनतेला काही माहिती मिळाली पाहिजे किंवा पारदर्शकता राहिली पाहिजे. त्यासाठी त्यांनी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था स्थापन केली. 1998 नंतर त्यांनी काम करायचं ठरवलं, मात्र ते कशा स्वरूपात करायचं याच्या संदर्भात त्यांना स्पष्टता नव्हती. काही काळानंतर जनहित याचिका करा किंवा माहितीच्या अधिकारासंदर्भानं अधिक काम करू शकाल अशा पद्धतीनं काम करता येईल का अशी कल्पना त्यांना कोणीतरी सुचवली. मात्र याला सुद्धा अनेकांनी विरोध केला. मात्र आपली जिद्द आणि आपण काहीतरी देशात करू शकू, उत्तम काम करू शकू, जनसामान्यांचे प्रश्न कदाचित सरकारला यातून विचारू शकू, अशा पद्धतीनं त्रिलोचन शास्त्रींसोबत त्यांच्या 10 असलेल्या मित्रांनी IIMच्या 11 लोकांनी तब्बल ही संस्था स्थापन केल्यानंतर 2003ला त्यातला पहिलं महत्त्वाचं यश त्यांना मिळालं. 2003 मध्ये त्यांनी आपल्या निवडणुकीमध्ये उमेदवार जे उभे राहतात त्यांचं शिक्षण, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड किंवा त्यांची एकूण संपत्ती याची माहिती जनतेला असणं आवश्यक आहे या संदर्भानं सुप्रीम कोर्टानं त्यांच्याकडून निकाल दिला. त्यांचं काम अगदी घवघवीत पद्धतीने चालू आहे. मात्र गेल्या काही दिवसात ADRचं नाव देशभरात होतंय, कारण इलेक्टोरल बॉन्ड संबंधित इतिहासातला एक महत्त्वाचा निर्णय कदाचित उद्या मानला जाऊ शकतो या संदर्भाने काम केलंय. आता इलेक्टोरल बॉन्ड मागचे हे खरे हिरो आहेत, मात्र त्यांची कथा जाणून घेताना हा नेमका प्रकार काय होता हेही समजून घेतलं पाहिजे. 2017ला अरुण जेटलींच्या काळामध्ये इलेक्टोरल बॉन्ड संदर्भानं स्कीम आणण्यात आली, ज्याला मनी बिलच्या स्वरूपातनं लोकसभेत मांडण्यात आलं होतं. बजेटच्या भाषणासंदर्भातच या स्कीमला पुढे जाऊन मोठं स्वरूप आलं. अनेक पक्षांना ज्या पद्धतीनं देणग्या मिळतात त्याची जबाबदारी किंवा त्याच्याबद्दलची पुरेशी प्राथमिक माहिती ही अनेकांना माहीत नसते. म्हणून आपण जर माहितीच्या अधिकारातून काही गोष्टी मिळवल्या तरी सुद्धा त्या पुरेशा नव्हत्या, कारण 2006 पासूनच त्रिलोचन शास्त्री आणि ADRनं हे काम सुरू केलं होतं. गेल्या काही काळामध्ये 2019 ते 2021च्या काळामध्ये कोविड आणि कोविडच्या आधी काही सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्टानं काही संदर्भानं याच्या संदर्भानं स्पष्टीकरणं सुद्धा दिलीत. मात्र एकदा यांची याचिका फेटाळली गेली होती. त्यानंतर 19 नंतर परत 23ला 22-23च्या काळामध्ये याचिका पुन्हा करण्यात आल्यानंतर 23च्या याचिकेत नोव्हेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाला हा निर्णय सध्या राखून ठेवत पुढे नेमकं काय करता येईल या संदर्भानं विचार केला आणि इलेक्टोरल बॉन्ड हे कसं असंविधानिक आहे हे नंतर कळलं. मात्र याच इलेक्टोरल बॉन्डमधनं ज्या पद्धतीनं फंडिंग्स पक्षांना मिळत आहेत किंवा फक्त एकाच पक्षाला BJPला मिळतात असा मुळीच महत्त्वाचा मुद्दा नाहीये, तर अनेक पक्षांना मिळतात आणि त्या कशा मिळतात याची माहिती जनतेला व्हावी, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होईल. कारण निवडणूक आयोगानं सुद्धा एक महत्त्वाची टिप्पणं नोंदवलेली होती आणि सुप्रीम कोर्टाकडे ती दाखल सुद्धा केलेली होती. त्याच्यात असं होतं की या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर कदाचित फॉरेन किंवा विदेशी कंपन्यांनी जर फंडिंग दिलं तर कदाचित भारतात जे सत्ताधारी पक्ष आता आहेत किंवा पुढे येऊ घातलेले असतील या पक्षांमध्ये एक प्रभाव किंवा परिणाम त्या विदेशी कंपन्यांनी दिलेल्या फंडिंगमुळे होऊ शकतो. योजना किंवा त्या संदर्भानं प्रोजेक्ट्स, याला सगळ्यात मोठी गळचेपी कदाचित देशाच्या राज्यकारभारात होऊ शकते. म्हणून महत्त्वाची गोष्ट ही होती की इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात सुद्धा निवडणूक आयोगाला थोडंसं खुपत होतं. मात्र पुढे जाऊन ही देशाच्या लोकशाहीसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे हे अधोरेखित केलं ADRनं. आणि पुन्हा त्याच्या संदर्भानं आता ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्ड संदर्भानं जी माहिती मिळाली किंवा SBIनं ज्या पद्धतीचे रेकॉर्ड्स दिलेत, युनिक कोड दिलेला नाहीये आणि युनिक कोड द्यावा असं पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे. तो कदाचित लवकरच येईल. मग पैसे कोणी दिले, कोणाला दिले, किती दिले हे तर कळतंय. कशा स्वरूपातनं कोणी दिले सगळंच अगदी योग्य स्वरूपात दिसेल. कारण इलेक्टोरल बॉन्डमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी पैसे दिले असं दिसत आहेत आणि मग अनेक EDच्या चौकशा किंवा ITच्या रेट्स वगैरे या संदर्भानं काही ताळेबंद आहे का, तर याच्याच अर्थानं ज्या पद्धतीचं काम त्रिलोचन शास्त्री आणि त्यांच्या 11 जणांच्या टीमने केलंय हे खूप महत्त्वाचं काम आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, पात्रा साहेब यांनी सुद्धा खूप महत्त्वाचं इंडियन नेव्हीमध्ये काम केल्यानंतर सुद्धा देशसेवेत लोकेश पात्रा यांनी हे काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा या संदर्भानं इलेक्टोरल बॉन्ड्सच्या निर्णयातनं ज्या पद्धतीनं एक मोठी लढाई दिली आहे त्याचं हे खवघवीत यश मानलं जाईल.
कदाचित येऊ घालणारा काळ हा लोकशाही जिवंत आहे आणि कशा पद्धतीनं जिवंत आहे यासाठी ही माणसं लढतात, तर तेही लक्षात येईल. म्हणजे हल्लीच लोकशाही आत्ता दिसत नाही किंवा दडपशाही सुरू आहे असं म्हणणाऱ्यांना कदाचित ही एक भूमिका किंवा आत्ताच्या घटना या लोकशाहीला कशा जिवंत ठेवतात याचं एक उदाहरण मिळेल. तुमचं या बाबतीत काय मत आहे ते नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.